खूप महत्त्वाची गोष्ट बोललीस की फायनान्शियली डिसिप्लिन येणं. इंडिपेंडन्समध्ये फायनान्शियल डिसिप्लिन किती महत्त्व आहे आणि एस्पेशली बिंग अन इंडिपेंडंट वुमन हाऊ इम्पॉर्टंट इज फायनान्शियल डिसिप्लिन. जेव्हा मी नुकते पैसे कमवायला लागले तेव्हा मी खूप शॉपिंग करायचे. विचारायला कोणी नव्हतं, थांबवायला कोणी नव्हतं, ॲडवाईस करायला कोणी नव्हतं. आणि मी ह्याच्यातूनच शिकले. एक दिवस मी बसले आणि मला क्लिअरली आठवत आहे की एक काका एजंट होते खूप वर्षांपूर्वी, जेव्हा मी हिंदी सिरियलमध्ये काम करायचे. तर त्यांनी ना मला सांगितलं की बेटा तुम इतना पैसा उडा चुकी हो की तुम्हारा एक घर बनता था. तर हे स्टेटमेंट ना इट स्टेड विथ मी. आणि मी एक दिवशी बसले. दिस वॉज द टफेस्ट कॉन्व्हर्सेशन विथ माय सेल्फ. आणि मी हिशोब मांडला की मी किती पैसे उधळलेत. आणि त्याच्यातून मला कळलं की माझं खरंच काहीतरी मी ते सदमार्गी लावले असते, काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली असती. पण तेव्हा जोश आणि मला रोज काहीतरी नवीन ह्या झोनमध्ये होते मी. सो मला असं वाटतं की तुम्ही असेच शिकता. फॉर एक्झाम्पल, हे खूप छोटं एक्झाम्पल आहे. मी ना पैसे आल्यानंतर जीएसटीचे पैसे आधीच वेगळे काढून ठेवते. तुम्हाला ते पैसे वापरून अरे माझे पैसे जातात हे असं होत नाही. आल्यानंतर इमिजिएटली ते पैसे बाजूला काढून तुम्ही तुमचे पैसे घेऊन त्या पैशांवर तुम्ही बसता. हे माझ्यासाठी खूप रेव्होल्युशनरी स्टेप आहे. कारण हे माझंही व्हायचं की अरे बापरे किती पैसे जात आहेत 18 तारीख आली की. तर हा आहे डिसिप्लिन की ह्या तारखेला मला एवढे पैसे जीएसटी भरायचे. हे जे आहे ना हे आधी व्हायचं नाही. आधी राम भरोसे असायचं, आता खुद के भरोसे आहे. एवढाच त्याच्यातला डिफरन्स आहे.